अल्बेनिया देशाने एक अनोखं पाऊल उचलत जगातील पहिली एआय मंत्री नियुक्त केली आहे. दिएला नावाची ही चॅटबॉट आता अधिकृतपणे सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करणार आहे. पण ही एआय एखाद्या माणसावर देखरेख करणारी नाही, तर ती स्वतः एक मंत्री आहे. 11 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान एडी रामा यांनी याची घोषणा केली की डीएला आता अल्बेनियाच्या सरकारी खरेदी आणि टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मदत करणार आहे. भ्रष्टाचार थांबवणं हे तिचं मुख्य काम आहे, कारण अल्बेनियात सरकारी टेंडरमध्ये गैरव्यवहार खूपच सामान्य आहेत. डीएला व्हॉइस कमांडवर काम करते आणि तिचं काम आहे टेंडरचं मूल्यांकन करणं. यामुळे भ्रष्टाचार आणि लाचखोरी थांबेल असा सरकारचा विश्वास आहे. डीएला पूर्वी फक्त एक चॅटबॉट होती, लोकांना सरकारी कागदपत्र मिळवून देण्यासाठी मदत करणारी. पण आता ती पूर्णपणे एक मंत्री झालीये. मात्र यावर अनेक प्रश्न उभे राहिले. एखादी चूक झाली तर जबाबदारी कोण घेणार? एआय माणसाने एवढी हुशार झाली आहे का? अल्बेनियाच्या विरोधी पक्षाने तर याला घटना विरोधी आणि फक्त पब्लिसिटी स्टंट असं म्हटलं आहे. कारण अल्बेनियाच्या घटनेनुसार मंत्री होण्यासाठी व्यक्ती 18 वर्षांची आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावी लागते, जे एआय ला लागू होत नाही. पण खरंच आपण विचार करायला हवा की एआय मंत्री भ्रष्टाचार थांबवू शकते का? आणि उद्या जर एआय लोकांवर राज्य करू लागली तर ती लोकशाहीचं भविष्य असेल की एका नव्या तऱ्हेची हुकुमशाही?